नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली जॉब फॉर्स घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, IBPS कडून इथे भरती निघालेली आहे मित्रांनो. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. ओके. चांगली पद असणार मित्रांनो. इथे पद जे असणार आहे आपलं कस्टमर सर्व्हिस असोसिएट करता इथे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्यासाठी इथे एकूण 10,277 पदांसाठी इथे बंपर भरती निघालेली मित्रांनो. या अप्लाय करण्यासाठी आपल्या शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो ही जी भरती असणार IBPS कडून निघालेली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून. ओके. त्याच्यासाठी मित्रांनो इथे जे पोस्ट जे असणार आहे नोटिफिकेशन दिलेली आहे. CRP कडून असणार CSC पोस्ट असणार आहे. त्याच्याकडून आपलं कॉमन रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर रिक्वायरमेंट असणार आपली कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी बँकसाठी 2026-27 साठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो. त्याची ती वेबसाईट वगैरे दिलेली आहे. आता मित्रांनो इथं जे ऑनलाईन एक्झामिनेशनचे असणार प्रायमरी आणि मेन्स एक्झामिनेशन दोन एक्झामिनेशन आपल्या होणार आहे. कॉमन रिक्वायरमेंट प्रोसेस असणार आहे CRP कडून. CSC साठी तर पोस्ट असणार आहे आपलं कस्टमर सर्व्हिस असोसिएट. ओके. त्या ठिकाणी आपली पोस्ट असणार आहे. IBPS कडून एक्झामिनेशन शेड्यूल झालेली मित्रांनो. ओके. इम्पॉर्टंट डेट इथं दिलेली आहे मित्रांनो. याच्यात ऍक्टिव्हिटी डेट आणि इथं फॉर्म भरण्याचे दिनांक वगैरे दिलेले आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर दिनांक दिलेला आहे 1/8/2025 पासून 21/8/2025 पर्यंत आपल्याला इथं फॉर्म भरून घ्यायचे आहे. पेमेंट फीस भरण्यासाठी पण सेम तारीख असणार आहे 1/8/2025 ते 21/8/2025 पर्यंत. त्याच्यामध्ये संभव मॉडिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला नंतर इथे वेबसाईटवर करू शकता तुम्ही. आता इथे जे असणार प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे असणार म्हणजे PET एक्झामिनेशन सप्टेंबर 2025 ला असणार आहे. त्याचे कॉल लेटर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला भेटणार आहे. ओके. एक्झामिनेशनचे. त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जे असणार आहे आपल्याला प्रायमरी ऑक्टोबर 2025 ला असणार आहे. ट्रेनिंग जी असणार तुमची सप्टेंबरला असणार आहे. कॉल लेटर पण सप्टेंबरला भेटणार आहे आणि एक्झामिनेशन जे असणार आहे ऑक्टोबर 2025 ला असणार आहे. ओके. रिझल्ट जो असणार आहे मित्रांनो त्याचा प्रिमिली एक्झामिनेशन नोव्हेंबरला लागणार आहे. त्याच्या मेन्स एक्झामिनेशनचे कॉल लेटर करण्यासाठी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला नोव्हेंबरमध्ये डाउनलोड करून घ्यायचे. एक्झामिनेशन पण आपली होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. ओके. आता प्रोव्हिजनल एम्प्लॉयमेंट वगैरे जे असणार आहे मार्च 2026 पर्यंत इथं असणार आहे मित्रांनो. ओके. इंडेक्स दिलेला आहे सर्व टॉपिक वाईज इथं तुम्ही बघू शकता. टॉपिक वाईज दिलेला आहे मित्रांनो. 74 पेजेसचा PDF असणार आहे. इंडेक्स वगैरे इथं संपूर्ण मध्ये दिलेली आहे. आपण त्याच्यामध्ये संपूर्ण मध्ये जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिले इंट्रोडक्शन. याच्यामध्ये जे असणार आहे ऍप्लिकेशन असणार इन्व्हाइट फॉर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स फॉर कस्टमर सर्व्हिस असोसिएट पब्लिक सेक्टर बँक कडल्या वॅकन्सी असणार आहे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेससाठी मित्रांनो 2026-27 साठी. ओके. याच्यासाठी मित्रांनो प्रायमरी एक्झामिनेशन असणार आहे ऑनलाईन प्रीमियरली आणि मेन्स एक्झामिनेशन असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. IBPS कडून. IBPS सिलेक्शन करत असतो. ओके. याच्यामध्ये प्रोव्हिजनल अलाइनमेंट्स वगैरे संपूर्ण दिलेले आहे आपण ते बघून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला 1 इयर प्रोव्हिजनल अलाउन्स इथं असणार आहे प्रेस कॅन्डिडेटसाठी. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला सिस्टम वाईज इथं आपल्याला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. ओके. त्याच्यासाठी तर माहिती दिलेली आहे. वेबसाईटवर लिंक करून इथून फॉर्म भरायचा आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो ज्या बँका असणार इथे सिलेक्शन करणार आहे याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक अशा बँकेमध्ये आपल्याला सिलेक्शन होत असतं कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून. याच्यामध्ये मित्रांनो आता सॅलरी जी असतात आपल्याला पे स्किल कस्टमर सर्व्हिस असोसिएटला 24,050 पासून आपल्याला 64,480 रुपये एवढी सॅलरी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. ओके. CSA ला. याच्यामध्ये आपल्याला आता बघू शकता संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथं दिलेला आहे मित्रांनो. आता जसं की तुम्ही इथं बघू शकता इथं कॅन्डिडेटला इथं अप्लाय करण्यासाठी इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. जसं की ते आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकतात. ओके. याच्यामध्ये इंडियन सिटीजनशिपवाले अप्लाय करायला काही इथं हरकत नाही आहे. मिनिमम आपले एज लिमिट असणार आहे 20 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. SC/ST कॅन्डिडेटला इथं 5 वर्षाची सूट असणार आहे आणि OBCला इथं 3 वर्षाची सूट असणार आहे. PWDला 10 वर्षाची सूट असणार आहे. ओके. आणि इथं एक सर्व्हिसमॅन 3 वर्ष आपल्या 3 वर्ष सर्व्हिस केलेली असेल तर आपल्या इथं 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आपण जर महिला असेल आपलं डिवोर्स वगैरे झालेला असेल तर आपण तो वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्या एज क्रायटेरिया 35 ते 40 वर्षापर्यंत असणार आहे. ओके. मग तिथं कॅटेगरी संपूर्ण सेशन इथं दिलेलं आहे मित्रांनो पॉईंट्स वगैरे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला बघून घ्यायचं कॅटेगरी सेक्शन आपल्याला वाचून घ्यायचं आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. आता पुढे आपण गेल्यानंतर आता इम्पॉर्टंट जे असेल ते आपण ते बघणार आहोत. ओके. एक सर्व्हिसमॅन बद्दल माहिती दिलेली आहे.
ओके. इकॉनॉमिक EWSसाठी. त्याच्यानंतर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जी आपल्याला रिक्वायर्ड असणार डिग्री ग्रॅज्युएशन. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन आपलं झालेलं असेल कोणत्याही डिग्रीमधून तर आपण इथं अप्लाय करू शकतो. मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे फक्त. ओके. त्या ठिकाणी इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासाठी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं गाईडलाईन वगैरे दिलेली आहे खाली. इथं कॅल्क्युलेट पर्सेंटेज वगैरे इथे लागणार आहे आपल्याला. पर्सेंटेज वगैरे ती बघू शकता याच्यामध्ये. आपल्याला सिव्हिल क्रेडिट हिस्ट्री त्याला आपण सिव्हिल पण असं म्हणतो. सिव्हिल आपलं जे असतं मित्रांनो बँकिंग सेक्टरमध्ये 680 प्लस इथं पाहिजे मित्रांनो अप्लाय करण्यासाठी. ओके. जेणेकरून मी तुम्हाला सांगून दिलं आता बँक अकाउंट स्टेटमेंट वगैरे ते लागत असतं. सिव्हिल स्कोर आपल्याला लागत असतो. ऍप्लिकेशन फीज जी असणार आहे जी की आपल्याला पे करायची आहे फॉर्म भरून 1/8/2025 ते 21/8/2025 पर्यंत. त्याच्यामध्ये ₹175 SC, ST, PWD, ESM आणि DSM वाल्याला लागणार आहे. ₹850 लागणार आहे. ऑल ऑल कॅटेगरी जे पण बाकीचे असतील. ट्रान्झॅक्शन जे ऑनलाईन आपल्याला इथं पे करायचे आहे. ओके. त्याच्यामध्ये समोर प्रायमरी एक्झामिनेशन दिलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. जे की आपल्याला आता मीडियम लँग्वेज कोणती असणार आहे, क्वेश्चन किती असणार, मार्क किती असणार, ड्युरेशन किती असणार प्रत्येक सेशनमध्ये. ओके. इंग्लिशचे क्वेश्चन असणार आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायची आहे. 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी 20 मिनिटा टाइम असणार आहे. न्यूरिकल अबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी 20 मिनिटा टाइम असणार आहे. रिझनिंग अबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी 20 मिनिटा टाइम असणार. टोटल इथे 100 क्वेश्चन 100 मार्क याच्यामध्ये असणार आहे. 60 मिनिटा टाइम असणार आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटला इथं कट ऑफ वगैरे इथूनच लागणार आहे. मायनस सिस्टम असते 1/4 लक्षात द्यायचं आहे. मेन्स एक्झामिनेशन जी असते मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये जे असतात आपल्याला जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसचे क्वेश्चन असणार आहे. 40 क्वेश्चन 50 मार्कांसाठी 20 मिनिटा टाइम असणार आहे. जनरल जनरल इंग्लिशचे आपल्याला इंग्लिशमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी 35 मिनिटा टाइम असणार आहे. रिझनिंग अबिलिटीचे 40 क्वेश्चन असणार आहे. 60 मार्कांसाठी 35 मिनिटा टाइम असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन असणार आहे. 50 मार्कांसाठी 30 मिनिटा टाइम असणार आहे. टोटल ऑफ क्वेश्चन असणार 155 200 मार्कांसाठी 120 मिनिटा टाइम असणार आहे. ओके. संपूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि चेंज फॉर स्ट्रक्चर एक्झामिनेशन बद्दल ते माहिती दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता इथे एक्झामिनेशन सेंटर्स तुम्ही बघू शकता. मीडियम ऑफ एक्झामिनेशन स्टेट वाईज आपल्याला जी असणार आहे जसे की तुम्हाला द्यायची असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. कारण की इथं बघू शकता तुम्ही स्टार केलेला होता की जसं की तुम्हाला मराठीमध्ये द्यायची ती मराठीमध्ये पण देऊ शकता. हिंदीमध्ये द्यायची हिंदीमध्ये द्या. जे पण लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये देऊ शकता. ओके. जसं की युनियन टेरिटरीचे ते लँग्वेज वगैरे दिलेलं आहे. सगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता फक्त इंग्लिशचा विषय सोडून. ओके. इथं बघून घ्यायची आपल्याला जे पण लँग्वेजमध्ये आपल्याला द्यायची. ओके. त्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म प्रोव्हाइड फॉर द व्हर्जन मीडियम ऑफ एक्झामिनेशन. आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आपल्याला मीडियम ऑफ एक्झामिनेशन कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. ओके. टाईप करून घ्यायचं त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण ऑनलाईन एक्झामिनेशनला जाऊ मित्रांनो जे मेन्स असो या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असो ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्याचं ओरिजिनल ID प्रूफ, झेरॉक्स कॉपी आणि फोटो घेऊन जायचा आहे. पेनल्टी रॉंग आन्सर असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये बोथ एक्झामिनेशनला म्हणजे प्रेमिरी एक्झामिनेशनला पण आणि मेन्स एक्झामिनेशनला पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25%. ओके. 0.25ची कट ऑफ जो असणार आहे ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशनवर याचं आपलं सिलेक्शन होणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं मार्क्स वगैरे आपल्याला जे असणार आहे कॅटेगरीज आपले मेरिट लिस्ट लागणार आहे. स्कोर एक्झामिनेशन्स वगैरे लोकल लँग्वेज टेस्ट आपली होणार आहे. जे पण आपण लोकल लँग्वेजमध्ये एक्झामिनेशन देणार आहोत त्याची लोकल लँग्वेज आपली टेस्ट एक घेणार आहोत मित्रांनो. जे पण आपली लँग्वेज आहे स्टेटची एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे आपल्याला चॉईस करून घ्यायचे. जे पण सेंटर आपल्याला चॉईस करायचे ते चॉईस करून घ्यायचे मेन्स एक्झामिनेशनला पण आणि मेन्स एक्झामिनेशनला पण. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग PET ट्रेनिंग भेटत असते मित्रांनो जे की इथं दिलेली आहे. SC ST PWD कॅटेगरीला एक सर्व्हिसमॅनला भेटत असते मित्रांनो OBC कॅन्डिडेटला. ओके. फॉर्म भरताना इथं आपल्याला ऑप्शन दिलं जातं आपल्याला घ्यायची की नाही घ्यायची ते बघून घ्यायचे. प्रोव्हिजनल एम्प्लॉयमेंट इथं दिलेलं आहे. ऑनलाईन जी एक्झामिनेशन होणार मेन्स एक्झामिनेशन 200 मार्काची असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 100 प्रोव्हिजनल अलॉटमेंट्स असणार आहे. ओके. ज्यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो दिलेलं आहे. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आपल्याला इथं सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आपल्याला जॉईनिंग अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला लागणार आहे. ओके. जे पण आपलं डॉक्युमेंटेशन असणार आहे व्हॅलिड सिस्टम जनरेट आपल्या ॲप्लिकेशन प्रिंटआउट 10वी 12वी मार्कशीट्स सर्टिफिकेशन्स त्याच्यानंतर आपल्या डिग्री सर्टिफिकेशन कॅटेगरी सर्टिफिकेट सगळ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी करून घ्यायची काढून घ्यायची आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायची. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आपली एक्झामिनेशनला होणार आहे. कॉल लेटर फॉर प्रिमियरी एक्झामिनेशन आपल्याला मिळून जाईल मित्रांनो एक हप्त्याआधी. ओके. टाइम टू टाइम आपल्या वेबसाईट इथं चेक करायचं हाऊ टू अप्लाय करण्यासाठी
1/8/2025 ते 21/8/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याचे आपले रिझर्वेशन फीज असणार ₹175 SC/ST PWDसाठी आणि ₹850 ऑल कॅटेगरीसाठी. ओके. तर सगळी इथं माहिती दिलेली ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेशन आपल्याला अप्लाय करून घ्यायची. ओके. जे पण ते दिलेलं आहे. मोड ऑफ पेमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. जसं की तुम्ही नेट बँकिंग करून तर करू शकता ऑनलाईनमध्ये. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण आपल्याकडे असेल. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप दिलेली माहिती. जर तुम्हाला इथं मॉडिफाय करायचं असेल ॲप्लिकेशन तर त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. त्याचे चार्जेस असतात मित्रांनो मॉडिफिकेशनसाठी जे की तुम्हाला नंतर कळवण्यात येतील की ऑनलाईन फॉर्म भरताना. जनरल जनरल इंट्रोडक्शन वगैरे इथं दिलेलं आहे. मी वाचून घ्यायची एवढी माहिती वगैरे. जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला इथं जाणून घ्यायची. ओके. ह्या एक्झामिनेशनबद्दल माहिती वगैरे ओके दिलेली आहे. त्याच्यामध्ये छोट्याशा इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. इथं माहिती वगैरे वाचून घ्यायची एवढी. मी संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथं सांगितलेली आहे. जी इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला असणार आहे ती. ओके. कॉल लेटरबद्दल संपूर्ण माहिती अशी दिलेली आहे. डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे. ओके. आता तुम्हाला मी सांगतो आता पुढे इन्क्लुडिंग वॅकन्सी आपल्याला कोणत्या बँकेमध्ये असणार आहे. जी की अंदमान निकोबारसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. जसं की तुम्हाला बँकेची नावं मी आधी सांगितलेली आहे. आता इथं बँकेची नावं तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये दिलेली आहे. टोटल ऑफ इथं वॅकन्सी 13 वॅकन्सी असणार आहे. या सगळ्या अंदमान निकोबारमध्ये या बँकांना मिळवून. ओके. बँकची नावं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक. ओके. आता आंध्र प्रदेशची इथं किती वॅकन्सी असतात टोटल 367 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 13 वॅकन्सी होतं कॅटेगरी वाईज. अरुणाचल प्रदेश स्टेटमध्ये आपल्याला इथं बघू शकता तुम्ही टोटल इथं 22 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. आसाममध्ये आता जे असणार आहे टोटल ऑफ वॅकन्सी 204 असणार आहे. बिहारमध्ये आपल्याला टोटल ऑफ वॅकन्सी असणार आहे बँकांमध्ये 308 वॅकन्सी. त्याच्यानंतर आता चंदीगडमध्ये असणार आहे टोटल वॅकन्सी असणार 63. त्याच्यानंतर इथं छत्तीसगडमध्ये टोटल वॅकन्सी असणार आहे 214. युनियन टेरिटरीज दादरा अँड नगर हवेली आणि दमन दीवसाठी इथं 6 वॅकन्सी असणार आहे. ओके. 6 म्हणतो 35 वॅकन्सी असणार आहे. सॉरी इथं खाली होतं तयारी घ्या. ओके. त्याच्यानंतर दिल्लीसाठी टोटल ऑफ इथं 416 वॅकन्सी. गोवासाठी इथं वॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ 87 वॅकन्सी. गुजरातसाठी असणार आहे गुजरातसाठी 325 वॅकन्सी टोटल कॅटेगरी वाईज. हरियाणासाठी इथं टोटल वॅकन्सी असणार आहे 144. त्यानंतर उत्तर प्रदेशसाठी इथं वॅकन्सी असणार आहे 114. त्याच्यानंतर आता जम्मू अँड काश्मीरसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 61. त्याच्यानंतर झारखंडसाठी इथं टोटल वॅकन्सी असणार आहे मित्रांनो 106. त्याच्यानंतर इथं कर्नाटकासाठी इथं टोटल वॅकन्सी असणार आहे 1170 वॅकन्सी. जास्त वॅकन्सी त्याच्यामध्ये बघायला मिळालं आपल्याला आतापर्यंत तरी. केरलामध्ये टोटल वॅकन्सी असणार 330. त्याच्यानंतर इथं लद्दाखसाठी इथं वॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ 5 वॅकन्सी. लक्षद्वीपसाठी टोटल ऑफ वॅकन्सी असणार आहे 7. त्याच्यानंतर मध्य प्रदेशसाठी इथं टोटल ऑफ वॅकन्सी असणार आहे 601. तर महाराष्ट्रासाठी इथं वॅकन्सी असणार आहे इथं 1117. इथं पण आपल्याला चांगल्या प्रकारे इथं पदं बघायला मिळतात. 1117 वॅकन्सी असतात कॅटेगरी वाईज. तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता कोणत्या कोणत्या बँकेमध्ये आपल्या कॅटेगरी वाईज किती पदे ते बघून घ्यायचे आहे. ओके. त्याच्यानंतर आता खाली जाऊया. मणिपूरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ 31 वॅकन्सी टोटल असणार आहे आणि मेघालयासाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 18. मिझोरामसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 28. नागालँडसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 27. ओडिशासाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 249. पुद्दुचेरीसाठी टोटल वॅकन्सी इथं असणार आहे 19. पंजाबसाठी टोटल वॅकन्सी इथं असणार 276. राजस्थानसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे इथं 328. सिक्कीमसाठी टोटल वॅकन्सी इथं असणार आहे 20. तामिळनाडूसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 894. आणि तेलंगणासाठी टोटल वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये 261. ओके. सॉरी तेलंगणासाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 261. त्रिपुरासाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 32. आणि उत्तर प्रदेशसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये 1315 याच्या सगळ्यात जास्त वॅकन्सी. ओके. उत्तराखंडसाठी टोटल वॅकन्सी असणार 102. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलसाठी टोटल वॅकन्सी असणार आहे 540. अशा पद्धतीने आपल्याला कॅटेगरी इथं ऑल कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या बँकेमध्ये वॅकन्सी बघायला मिळतात. ओके.
आता याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर आपल्याला चॉईस करून घ्यायचे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन, जे की आपल्या जे राज्यासाठी असणार आहे, जी स्टेट वाईज आपल्याला चॉईस करून घ्यायचे. मेन्ससाठी पण मेन्स एक्झामिनेशनसाठी पण बघायचे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी बघून घ्यायचे. दिलेल्या सगळ्या स्टेट वाईज वॅकेन्सी वगैरे येतं बघू शकता. ओके, मेन्स एक्झामिनेशन पण प्री एक्झामिनेशन पण. ओके, त्याच्यानंतर आता इथं लोकल लँग्वेज टेस्टसाठी आपल्याला इथं दिलेलं आहे. लोकल लँग्वेज टेस्ट आपल्या आली पाहिजे. ज्या लँग्वेजसाठी आपण फॉर्म अप्लाय करतो, ज्या स्टेटमधून आपण अप्लाय करत आहोत त्या स्टेटची लोकल लँग्वेज असते, ती लँग्वेज इथं दिलेली आहे, जसं की तुम्ही बघू शकता. ओके, अशा पद्धतीने इथं माहिती वगैरे दिलेली आहे. सगळं इथं मार्कशीट्स वगैरे, हँडरायटिंग डिक्लेरेशन लिस्ट अप्लाय करून घ्यायची, फोटो कॅप्चर्स वगैरे आपल्याला करून घ्यायची, अपलोड करून द्यायची हँडरायटिंग डिक्लेरेशन भरून. ओके, अशी ही माहिती वगैरे इथं दिलेली आहे मित्रांनो. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथं सांगितलेली आहे. ओके, आता याचे फॉर्म चालू झालेले आहे मित्रांनो, जे की तुम्हाला मी सांगितले 1/8/2025 पासून 21/8/2025 पर्यंत. लवकरात लवकर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचे आहे. आणि कोणाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. ओके, आणि जर काही डाऊट असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनल पर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.